नमस्कार. सणासुदीला आपण काहीतरी विशेष असं करण्याचा प्रयत्न करतो किंवा आपले जे सणासुदीला पारंपरिक असे पदार्थ असतात तर ते आपण आवर्जूनच करतो. कारण बऱ्याच ठिकाणी जे आपले पारंपरिक पदार्थ आहेत ते केल्याच जातात. आणि आता आपली वटपौर्णिमासुद्धा जवळ आलेली आहे. म्हटलं वटपौर्णिमेला तुमच्यासोबत काहीतरी विशेष अशी थाळी मी शेअर करते. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे बघा मी आता सर्वात आधी पुरणपोळीसाठी 1 वाटी एवढी चणा डाळ घेतलेली आहे. डाळ ही घरचीच आहे बनवलेली. तर आता आपण ही डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया आणि त्याआधी कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास एवढं पाणी मी टाकलेलं आहे. पाणी थोडं गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतरच आपल्याला डाळ टाकायची आहे. पूर्ण ही डाळ आपण यामध्ये टाकून घेणार आहोत. आणि आता डाळ टाकल्यानंतरच यामध्ये आपल्या 1 पळी किंवा पोहे खाण्याचा 1 चमचाभर तेलसुद्धा टाकायचं आहे, कारण तेलामुळे डाळ ही लगेच शिजली जाते. आता आपण इथे 3 ते 4 शिट्या होऊ देणार आहोत आणि डाळ शिजल्यानंतरच कुकर मी तुम्हाला दाखवणार आहे. पहा आता डाळ शिजल्यानंतर आपण 4 शिट्ट्या होऊ दिलेल्या आहेत. आता डाळसुद्धा छान शिजलेली आहे आणि यातलीच थोडी डाळ मी बाजूला काढणार आहे. आपण जी कटाची आमटीत करणार आहोत त्यासाठी अशा पद्धतीने आपण 1 चमचाभर डाळ आणि त्या जे डाळीतलं पाणी असतं ते बाजूला काढायचं. आता ही डाळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेली आहे आणि छान अशी पहा शिजल्यामुळे ही लगेचच बारीक होते. आता ही डाळ आपण एका जाड बुडाच्या भांड्यात टाकून घेणार आहोत आणि यामध्येच जायफळ पावडर आणि विलायची पावडरसुद्धा टाकणार आहोत. मी हे लहान 1 चमचाभर एवढे घेतलेलं आहे. आता हे दोन्हीही आपण यामध्ये टाकल्यानंतर साखर घालणार आहोत. 1 वाटी चणा डाळीसाठी मी ते 1.25 ते 1.5 वाटी एवढी साखर घेणार आहे. कारण पुरण हे आपण पाकाचं करत असल्यामुळे ते चवीला गोड असलेलंच छान लागतं. तुम्ही जर गोड कमी खात असाल तर कमीसुद्धा टाकू शकता. आता पाहू शकता हे सतत आपण अशा पद्धतीने ढवळत राहायचं आहे. त्यामुळे पुरण खाली लागणार नाही आणि खाली लागल्यामुळे जे पुरण आहे ते असं कडक भाग आपल्या पुरणात मिक्स होणार नाही. पूर्ण एकसंध असं आपलं पुरण तयार होईल. पाहू शकता अशा पद्धतीने हे सतत आपण हलवत राहिल्यामुळे पुरण लगेचच घट्ट होण्यास सुरुवात होईल. पहा आता पुरण आपलं लगेचच घट्ट होण्यास आता सुरुवात झालेली आहे. आपण असं सतत ढवळत राहिल्यामुळे पुरण जे आहे ते लगेचच घट्ट तर होईलच आणि पूर्ण पुरण हे एकसारखं सुद्धा होईल आपलं. आता हे घट्ट झाल्यानंतर मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे, कारण थंड झाल्यानंतर सुद्धा पुरण हे घट्ट होईल. त्याआधी आपण आता दुसरी तयारी करणार आहोत. तर एक आपण असं वाटण तयार करणार आहोत किंवा ठेचा एक प्रकारचा तयार करणार आहोत. त्यासाठी मी मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत आणि मिरच्या ह्या भाजलेल्या नाहीत, कच्च्याच वापरलेल्या आहेत. 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 आल्याचा तुकडासुद्धा घेतलेला आहे. आता यामध्ये कोथिंबीर घालणार आहे आणि पाणी न टाकता याचं वाटण तयार करणार आहे. कढीपत्ताही यामध्ये घालत आहे. अशा पद्धतीचं जर तुम्ही वाटण केलं तर तुम्हाला ही भजी करण्यासाठी, कढीसाठी, वड्यांसाठी आणि दुसरी कुठलीही भाजी केली तर त्यासाठी उपयोगी पडतं. तर अशा पद्धतीचं वाटण तुम्ही नेहमी किंवा सणासुदीला करून ठेवू शकता. आता आपण जी भरलेली भेंडी आहे त्यासाठी बघा मी इथे 1 पाव भेंडी घेतलेली आहे. आता ही भेंडीची स्वच्छ धुवून आणि कोरडी करून घेतलेली आहे. वरचा भाग अशा पद्धतीने आपल्याला कट करायचा आहे आणि जी भेंडी आहे तिला मध्यभागी कट द्यायचा आहे. अशा पद्धतीने कट दिल्यामुळे आपण जे त्यासाठी सारण तयार करणार आहोत ते सारण त्यामध्ये सहज भरल्या जाईल. पाहू शकता मी ज्या पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे अशाच पद्धतीने तिला मध्यभागी असा कट आपल्याला द्यायचा आहे. अशाच भेंडी ज्या पूर्ण राहिलेल्या आहेत त्यांनासुद्धा मी कट देऊन घेते. आणि आता यासाठी आपल्याला जे सारण लागणार आहे ते सारण आपण तयार करून घेऊया. इथे बघा मी दाण्याचं कूट तयार करून घेतलेलं आहे. शेंगदाणे आधी भाजून घेतलेले आहे आणि नंतर त्याचं कूट तयार केलेलं आहे. पांढरे तीळ आणि सुकं खोबरंसुद्धा घेतलेलं आहे, अर्धी वाटी लहान. आणि इथे मी आमचूर पावडर घेतलेली आहे. आता आपण हे तीळ छान असे भाजून घेणार आहोत. तीळ आपल्याला कोरडेच भाजायचे आहेत. तुम्हाला यामध्ये आमचूर पावडरचा जर वापर करायचा नसला तर तुम्ही 1 चमचाभर चाट मसाल्याचा सुद्धा वापर करू शकता किंवा लिंबाच्या रसाचा सुद्धा वापर करू शकता. आता सुकं खोबरं सुद्धा मी यामध्येच टाकून घेतलेलं आहे आणि दोन्हीही आपल्याला लालसर थोडे झाल्यानंतरच काढायचे आहेत. आपण तेलाचा अजिबातही वापर केलेला नाही. थोडं थंड झाल्यानंतर मी मिक्सरमध्ये बारीक केल्यानंतरच तुम्हाला दाखवणार आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने मी बारीक केलेलं आहे. आता हे आपण पूर्ण जे बारीक कूट तयार केलेले आहे ते एका भांड्यामध्ये टाकून घेणार आहोत. तर आधी आपण पूर्ण हे जे कूट आहे ते टाकून घेऊ आणि त्यानंतरच त्यामध्ये मग आमचूर पावडरसुद्धा मी टाकून घेणार आहे. इथे आपण काही कोरडे मसाले आहेत ते सुद्धा आता टाकून घेऊया. तर बघा आता सर्वात आधी मी इथे
यामध्ये धनेपूड घातलेली आहे, अगदी अर्धा चमचा एवढी हळद घातलेली आहे आता, आणि यामध्ये आता आपण गरम मसाला अर्धा चमचा आणि लाल तिखट घालून घेणार आहोत. पहा, लाल तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी अधिक करू शकता. आणि आता अख्खं जे जिरं आहे ते जिरंसुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे, ते अर्धा चमचा आहे. आणि जो आपण तयार करून घेतलेला होता हिरव्या मिरचीचा ठेचा तो सुद्धा घातलेला आहे. आता मी चवीप्रमाणे यामध्ये मीठ घालणार आहे आणि पूर्ण आपण यामध्ये मिक्स करू. त्याआधी कोथिंबीरसुद्धा घालूया. पहा, आता यामध्ये आपण बारीक कापून घेतलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे. आणि आता यामध्ये 1 चमचाभर मी तेल घालणार आहे, कारण तेल घातल्यामुळे पूर्ण जे सारण आहे ते एकजीव असं होणार आहे. आता पाहू शकता, हे हाताने छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडं असं पाणीसुद्धा मिक्स करायचं आहे. पाहू शकता, मी हातावरच तुम्हाला घेऊन दाखवत आहे पाणी. आणि असं एवढं पाणी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं, कारण जे सारण आहे ते हातमध्ये भेंडी शिजताना राहील, नाहीतर ते पूर्ण सारण बाहेर निघून येईल. पाहू शकता, अशा पद्धतीने भेंडी आपल्याला छान अशी बाजूला हे करून कट तिचा त्यामध्ये भरून घ्यायची आहे. सहज हे सारण आपण यामध्ये पाणी आणि तेल टाकल्यामुळे भरल्या जातं आणि भेंडीमध्ये राहतं सुद्धा. पहा, आता हे पूर्ण राहिलेल्या भेंडी आहेत त्यासुद्धा मी अशाच पद्धतीने भरून घेणार आहे. अगदी सहजपणे हे भरल्या जातं आणि खायलासुद्धा ही भेंडी अगदी चविष्ट अशी भेंडी तयार होते. तुम्ही मुलांनासुद्धा अशा पद्धतीची करून दिली भेंडी तर मुले आवडीने ही भेंडी खातील, आणि न खाणारी असतील तीसुद्धा मंडळी आवडीने ही भेंडी खातील. तर आता आपण भेंडी जी फ्राय करण्यासाठी एका भांड्यामध्ये टाकणार आहोत. त्यासाठी पहा, आता मी सर्वात आधी भांड्यामध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर इथे कुठलाही आपण मसाला किंवा तिखट कशाचाही वापर करणार नाही आहोत. आणि भेंडी आता आपण तेलामध्ये फ्राय होण्यासाठी टाकणार आहोत. तेलाचाही फार असा काही जास्त इथे वापर आपल्याला करायचा नाही. आता पूर्ण भेंडी टाकून झाल्यानंतर आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि जे थोडं सारण आपलं राहिलेलं आहे ते पूर्ण भेंडी शिजल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत. पहा, आता अशा पद्धतीने भेंडी आपल्याला 2 ते 3 वेळा अशी म्हणजे पलटवून घ्यायची आहे, कारण तिच्या सर्वच बाजू छान अशा शिजल्या गेल्या पाहिजे. आता ही भेंडी आपण छान अशी दुसरी बाजूची पलटवून दिलेली आहे आणि परत झाकण ठेवून आपण शिजू देऊया भेंडी. पहा, अगदी भेंडी आपली वाफेवर पूर्ण छान अशी शिजलेली आहे आणि अजिबातही चिकट अशी आपली भेंडी झालेली नाही आहे. आता जे सारण थोडंफार काही आपलं राहिलेलं आहे ते आता आपण यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही अशा पद्धतीची भेंडी करून जरी ठेवली तरी 2 ते 3 दिवस ही भेंडी आरामात टिकली जाते. आता गॅस बंद करणार आहे. आता दुसऱ्या रेसिपीकडे आपण वळूया. तर सर्वात आधी बघा, आता कटाची आमटी करण्यासाठी मी कांदा छान असा भाजून घेणार आहे. लहान एक कांदा घेतलेला आहे मी, मीडियम साईजचा. आता तो कांदा छान लालसर रंगाचा होईपर्यंत आपण भाजणार आहोत. तेल थोडं जास्त टाकायचं, कारण कांदा लगेचच भाजला जातो. आता कांदा थोडासा होत आल्यानंतर यामध्ये मी 1 वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, ते सुद्धा घालणार आहे आणि तेही छान असं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आता आपण जितकं छान हे भाजू तितकी छान भाजीला चव येईल आणि भाजीला रंगसुद्धा चांगला येतो. आता हे बघा, हे थंड करण्यासाठी मी ठेवणार आहे. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये थंड झाल्यानंतर मी काढून घेतलेलं आहे आणि यामध्येच लसूण पाकळ्या आणि आल्याचा तुकडा आपण घातलेला आहे. आता यामध्ये मी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. याचं आपण छान आता थोडं पाणी टाकून याची पेस्ट करून घेणार आहोत. पहा, अशा पद्धतीने छान बारीक अशी पेस्ट करायची आहे. आणि आता आपण कटाची आमटी फोडणीला घालणार आहोत. तर पाहू शकता, एकीकडे मी पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी आपण जे वाटण तयार केलेलं होतं ते वाटण घालणार आहोत. कांदा आणि सुकं खोबरं. आता वाटण छान आपण तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहोत. थोडा वाटणाला तेल सुटल्यानंतर यामध्ये काही असे बेसिक मसाले घालणार आहोत. तर पहा, यामध्ये मी धनेपूड घातलेली आहे 1 चमचा, 1 चमचा एवढं गरम मसाला घातलेला आहे, हळद घातलेली आहे आणि आता आपण यामध्ये घालणार आहोत तिखट. तर इथे मी 1 चमचा तिखट घातलेला आहे. तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजाप्रमाणे कमी अधिक ठेवू शकता. यामध्ये कसुरी मेथीसुद्धा घातलेली आहे. आता आपण यामध्ये कोथिंबीरसुद्धा बारीक कट केलेली घालणार आहोत, कारण कोथिंबीरमुळे सुद्धा आपल्या आमटीला छान अशी चव येईल. सर्व आपण घातलेले साहित्य यामध्ये मिक्स करणार आहोत. आता आपण यावर झाकण ठेवून घेणार आहोत. आणखी छान याला तेल सुटेपर्यंत आपण परतून घेऊ. पाहू शकता, आताच तेल सुटायला सुरुवात झालेली आहे. 5 मिनिटानंतर आपण पाहू शकता छान असा आपला जो मसाला आहे तो भाजला गेलेला आहे. आता आपण जी बाजूला काढलेली डाळ होती आणि डाळीवरचं पाणी, तर ते मी हाताने थोडंसं कुस्करून घेतलेलं आहे आणि आपण या मसाल्यामध्ये ते टाकून घेतलेलं आहे.
छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि यामध्ये आता आपण जे गरम करून घेतलेलं पाणी होतं ते पाणी घालून घेणार आहोत. पाणी अंदाजाप्रमाणे तुम्ही घालायचं. तुम्हाला कितपत ही कटाची आमटी पातळ किंवा घट्ट हवी आहे तितकं पाणी तुम्ही घालायचं आहे. पाहू शकता अशा पद्धतीने ही आमटी मी केलेली आहे पातळ इतपत. आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ घालणार आहे आणि याला छान अशी एक उकळी येऊ देणार आहे. अशा पद्धतीने आपली कटाची आमटी ही तयार झालेली आहे. पाहू शकता चवीला अगदी अप्रतिम लागणारी ही आमटी आहे. पहा हिला छान आता उकळीसुद्धा आलेली आहे आणि तुम्ही कधी तुमच्याकडे भाजीला काही नसलं तर तुम्ही अशा पद्धतीची आमटी तयार करू शकता. तुम्ही फक्त इथे डाळ जी आहे त्या डाळीऐवजी तुम्ही बेसन पिठाचा वापर करू शकता. आता मी इथे कढी फोडणीला घातलेली होती, पण माझ्या चॅनलवर कढीची रेसिपी 2 वेळा असल्यामुळे मी तुम्हाला कढी दाखवलेली नाही. तर कढीसुद्धा माझी तयार झालेली आहे. तर आता आपण इथे करणार आहोत उडीद डाळीचे वडे. त्यासाठी मी इथे 1 वाटी डाळ छान 2 तास भिजत घातलेली होती. आता ही डाळ आपण स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि जे मिक्सरच्या भांड्यात आपण ठेचा तयार केलेला होता त्यामध्येच मी थोडा ठेचा ठेवलेला आहे आणि आता आपण त्यामध्येच ही धुतलेली डाळ घालून घेणार आहोत. आपण जे डाळीचं जे पूर्ण वड्यांचं जे सारण किंवा जे गोळा तयार करणार आहोत ते पाहू शकता. आपण हा मिक्सरच्या भांड्यातच तयार करणार आहोत. यामध्येच मी जिरं घालणार आहे अर्धा चमचा आणि हळद घालणार आहे. यामध्ये आता आपण थोडं लाल तिखटसुद्धा घालणार आहोत, कारण तिखटामुळे वड्यांना रंग छान येतो, त्यासाठी हे तिखट वापरलेलं आहे. आणि इथे मी धनेपूडसुद्धा घातलेली आहे अर्धा चमचा व कोथिंबीर घातलेली आहे. पाणी न टाकता आपल्याला छान असे बारीक वाटायचं आहे. चवीप्रमाणे मीठसुद्धा यामध्येच घातलेलं आहे. ही एक सोपी पद्धत आहे. सणासुदीला तुमच्याकडे वेळेची कमी असली तर तुम्ही ही पद्धत करू शकता. ही लगेचच सोपी अशी पद्धत आहे. तर पाहू शकता आपलं मिक्सरमध्येच वड्यांचा गोळा आता पूर्ण तयार झालेला आहे. आता हा गोळा आपण बाजूला ठेवू आणि दुसऱ्या रेसिपीकडे वळूया. तर आपण आता भजी तयार करणार आहोत. तर त्याआधी भजीचं जो आपलं जे सारण आहे ते तयार करणार आहोत किंवा भजीचा जो गोळा आहे ते तयार करणार आहोत. त्यासाठी 2 ते 3 मोठे कांदे, दोडकासुद्धा बारीक कापून घेतलेला आहे. आता बघू शकता इथे मी सर्वात आधी बेसन पीठ घेतलेलं आहे आणि यामध्येच तयार केलेला आपला जो ठेचा आहे तो ठेचासुद्धा घातलेला आहे. तुम्हाला तिखट जितपत पाहिजे तितका तुम्ही घालू शकता. व ओवासुद्धा घेतलेला आहे. ओवा हातावर छान असा चोळायचा 1 चमचाभर आणि तो यामध्ये घालायचा आहे, कारण ओवा पोटासाठी खूप चांगला असतो. आणि आता पहा यात धनेपूड घातलेली आहे अर्धा चमचा व जिरं घातलेलं आहे अख्खं. तर आता तुम्ही यामध्ये हळद आपण अजिबात वापरलेली नाही. आणि आता जो बारीक कांदा कापून घेतलेला होता, कांद्याचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे, तो कांदा पूर्ण यामध्ये आपण घालणार आहोत. आणि आता यामध्ये आपण कोथिंबीरसुद्धा घालणार आहोत बारीक कट केलेली. त्याआधी मी इथे कढीपत्ता आहे तो कढीपत्ता छान असा बारीक कापून घेतलेला आहे. तुम्ही कढीपत्ता भज्यांमध्ये आवर्जून घाला. आणि इथे मी चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलेलं आहे. आता आपण छान असे पाणी टाकून भिजवून घेणार आहोत. तर पाहू शकता आपण इथे पाण्याचं प्रमाण बेतानेच पाणी वापरणार आहोत, कारण तुम्ही जर वेळाने भजी करत असाल तर तुम्हाला थोडं हे घट्ट भिजवावं लागेल आणि तुम्ही जर लगेच करत असाल तर तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही भिजवू शकता. आता ही थोडं मी घट्टच भिजवलेलं आहे. थोडं बाजूला हे ठेवणार आहे, कारण याला पाणी सुटेल कांदा असल्यामुळे. तुम्ही जर तुम्हाला वाटलं तर पालकसुद्धा यामध्ये कट करून टाकू शकता. आता आपण जी भजी आहेत ती तयार करणार आहोत. तर मी यामध्ये पाणी टाकून घेतलेलं होतं. आता हे पाहू शकता अशा पद्धतीने हे भजी मी आता काढून घेणार आहे. तुम्ही यामध्ये मी अजिबातही सोड्याचा वापर केलेला नाही. तुम्हाला जर भजी नरम हवी असतील तर तुम्ही यामध्ये गरम 1 पळीभर तेल आपले जे मिश्रण भिजवलेलं आहे भज्यांचं ते घालू शकता. त्यामुळे ही भजी नरम येतील. किंवा 2 ते 3 चमचे तांदूळाचं पीठसुद्धा टाकू शकता. पहा अशा पद्धतीने आपली कुरकुरीत अशी भजी तयार झालेली आहेत. यामध्ये अजिबातही सोड्याचा वापर मी कुठेच केलेला नाही किंवा बेकिंग पावडरचाही वापर केलेला नाही. आता ज्या आपल्या जाड मिरच्या होत्या त्या मिरच्यांची सुद्धा मी अशा पद्धतीची भजी तयार केलेली आहेत. आणि या भज्यांमध्येच मी जे दोडके होते ते दोडकेसुद्धा टाकून घेतलेले आहेत. आता ही भजीसुद्धा आपली तयार झालेली आहेत. आता ही आपण वडे तयार करून घेणार आहोत. तर वड्यांसाठी मी अशा पद्धतीचा एक कागद घेतलेला आहे आणि त्यावर आपण वडे थापून घेणार आहोत. तर थोडं पाण्याचा हात घ्यायचा आणि असे छान पातळ असे वडे आपल्याला थापून घ्यायचे आहेत. पूर्ण हे बारीक केलेलं मिश्रण आहे मी वड्यांचं. पाहू शकता अगदी सहज असे वडे आपले थापले जातात. आणि आता गरम तेलात आपल्याला हा वडा सोडायचा आहे.
आता हा वडासुद्धा मी तेलामध्ये टाकून घेतलेला आहे आणि छान आता हा वडा आपल्याला सोनेरी रंगाचा होईपर्यंत तळायचा आहे. तर पाहू शकता अशा पद्धतीने वडा आपला किती छान टम्म असा फुगलेला आहे आणि वडा आपला जर दिवसभर राहिला तरीही नरम राहील, कारण आपण हा पूर्ण डाळ यातली बारीक केलेली असल्यामुळे. तर पाहू शकता अशा पद्धतीने आणि तेलकट अजिबातही हा वडा होणार नाही. अशाच पद्धतीने मी राहिलेले सुद्धा जे वडे आहेत तेही काढून घेणार आहेत. आता आपण जे लाल तिखट वापरलेलं आहे त्यामुळे आपल्या वड्यांना छान असा रंग येतो. पहा आता अशा पद्धतीने आणि हा वडा फुगलेलाच दिवसभरसुद्धा राहू शकतो. तर आता आपण पुऱ्यासुद्धा काढून घेणार आहोत. पुऱ्याही मी आधीच कणिक भिजवून ठेवलेली होती. त्यामध्ये पुऱ्या आता छान अशा मी तळून घेणार आहे. पुऱ्या छान आपल्याला वरून असा छान सोनेरी रंग येईपर्यंत तळायच्या आहेत. आणि आता आपण पुऱ्या झाल्यानंतर पुरणपोळीची सुद्धा तयारी करणार आहोत. तर पाहू शकता पुरणपोळीसाठी मी पातळ अशी कणिक भिजवून घेतलेली होती. त्यातलाच मी छोटा गोळा घेतलेला आहे आणि याची अशा पद्धतीने पारी करायची आहे. आता आपलं तयार पुरण जे आहे ते पुरण आपण यामध्ये भरून घेणार आहोत. मी जर कणिक मळवून घेणं तुम्हाला दाखवलं असतं तर व्हिडिओ मोठा झाला असता, त्यासाठी मी ते स्किप केलेलं आहे. आता बघा यामधला जो आपला पुरणाचा गोळा आहे तो अशा पद्धतीने छान हातावर घ्यायचा आणि त्याचं आता पुरण आपल्याला अशा पद्धतीने यात भरून घ्यायचं आहे. पुरणाचं प्रमाण थोडं जास्त ठेवलेलं आहे, कारण पुरणपोळीमध्ये पुरण हे सगळीकडे छान असं पसरल्या जातं आणि पोळी ही चवीला छान लागते. आता पाहू शकता अशा पद्धतीने छान हा गोळा तयार झाल्यानंतर आपण हा लाटून घेणार आहोत. अगदी आता हे वरून तुम्ही थोडं पीठ लावायचं, कारण पीठ लावल्यामुळे पोळी सहज लाटल्या जाते. इथं मी वरून थोडासा तेल किंवा तुपाचा वापर फारच कमी केलेला आहे. त्यासाठी मी थोडं पीठ जास्त वापरलेलं आहे. अगदी सहज ही पोळी लाटल्या जाते आणि पुरणपोळी तयार करण्यासाठी केव्हाही गोळा जो असतो कणिकचा तो तुम्ही 1 ते 2 तास आधी भिजवून ठेवायचा. त्यामुळे पोळी छान अशी लांबल्या जाते आणि पोळी अशी कडकसुद्धा होत नाही. पाहू शकता आधीच मी तवा गरम करायला ठेवलेला होता आणि त्याला तेलसुद्धा लावलेलं आहे. तर आता पाहू शकता आता वरून आपण यावर तूप टाकणार आहोत. आता ही तूप टाकून दोन्ही बाजू छान अशा आपण पोळीच्या भाजून घेणार आहोत. पोळी आपल्याला ही हाय फ्लेमवरच भाजायची आहे, कारण त्यामुळे तुमची जी पुरणपोळी आहे ती कडक होणार नाही. आता ही पाहू शकता यातलं पुरण आतलं पूर्ण दिसत आहे आपल्याला. अशा पद्धतीने ही पोळी आपल्याला लाटायची आहे. आता याच्या दोन्हीही बाजू शेकून झाल्यानंतर किंवा भाजून झाल्यानंतर त्याला वरून छान असं तूप लावायचं आणि आता आपली पुरणपोळीसुद्धा तयार झालेली आहे. तर अशा पद्धतीने आपली ही वटपौर्णिमेची थाळी पूर्ण झालेली आहे. अगदी साजूक तुपाबरोबर पुरणपोळी, भजी, वडे, भात सगळंच आपल्या या थाळीत सगळ्याच चवी आहेत. तुम्हाला ही माझी थाळीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा आणि तुम्हाला यातला कुठला पदार्थ आवडला तेही मला कमेंट करून कळवा. तोपर्यंत धन्यवाद.